पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पात्रांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। थेरगाव बंधारा पूर्णपणे भरलेला असून केजी मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळत आहे। पिंपरी चिंचवडमध्ये वाहणाऱ्या नद्यांच्या धरण क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। त्याचमुळे पवना धरणातून जवळपास 15,000 क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्याचाच परिणाम म्हणून पिंपरी चिंचवडचा रावेत बंधारा जो आहे तो पूर्णपणे भरलेला आहे। बंधाऱ्याच्या वरून पाणी जे आहे ते वाहू लागलेलं आहे आणि ग्रामदैवत असलेलं केजी देवीचं मंदिर जे आहे ते पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे। 15,000 क्युसेकने पाणी सोडल्यामुळे नदीचं पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नागरिकांना स्थलांतरितही करण्यात आलेलं आहे। एकूणच पिंपरी चिंचवड आणि धरण परिसरामध्ये दमदार पाऊस अजूनही सुरू आहे आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।